बातमी नागपूर विधान परिषदेसाठी आज मतदान होतंय। चंद्रशेखर बावनकुळे आणि मंगेश देशमुख हे आमने सामने आहेत। जिल्ह्यामध्ये एकूण 15 मतदान केंद्रांवरती मतदान होणार आहे आणि ग्रामीण भागातील 12 केंद्रांवरती मतदान आहे। 559 मतदारांच्या हाती उमेदवारांचं भवितव्य आहे। महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान होतंय। काँग्रेसनं अगदी शेवटच्या क्षणाला आपला अधिकृत उमेदवार रवींद्र भोयर यांना बाजूला करून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन दिलं। त्यामुळे या निवडणुकीत एक ट्विस्ट पाहायला मिळतोय। या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे रिंगणात आहेत आणि या निवडणुकीमध्ये एकूण मतदारांची संख्या आहे 559। यामध्ये महानगरपालिकेत 155, जिल्हा परिषद 70 आणि नगर परिषद आणि नगरपंचायत यातील 334 अशी मतदारांची संख्या आहे। नागपूर शहरातील 3 मतदान केंद्र आणि ग्रामीण भागातील 12 केंद्र अशा एकूण 15 केंद्रांवरती मतदान होत आहे। मतदानाची वेळ सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत आहे। महत्त्वाचं म्हणजे मतदारांसाठी 2च ओळखपत्र ग्राह्य धरली जातील। एक भारत निवडणूक आयोग यांनी निर्गमित केलेलं मतदार छायाचित्र ओळखपत्र किंवा मतदार ज्या स्थानिक प्राधिकारी संस्थेचा सदस्य असेल त्या स्थानिक प्राधिकारी संस्थेनं निर्गमित केलेलं ओळखपत्रच अनिवार्य असेल। याशिवाय अन्य कोणताही पुरावा ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही। विधान परिषदेच्या अकोला, बुलढाणा, वाशिम मतदारसंघासाठी सुद्धा 22 केंद्रांवरती मतदान होतंय। एकूण 822 मतदार आहेत। महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेवाल निवडणुकीच्या रिंगणात आहेत। विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदारांना निवडणूक आयोगाकडून प्रत्येक मतदान केंद्रावरती विशेष पेन उपलब्ध करून देण्यात आले। या पेनचा उपयोग करूनच मतदारांना मतदान करावं लागणार आहे। मतदान करताना मतदारांनी पसंतीक्रम दर्शवावा लागेल आणि पसंतीक्रम इंग्रजी, मराठी आणि रोमन या लिपीतच दर्शवावा लागेल। पुढची एक सविस्तर बातमी पाहूयात। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील घोटाळ्यांच्या यादीमध्ये आता चक्क कुत्र्यांच्या नसबंदी घोटाळ्याची सुद्धा भर पडली आहे। संपूर्ण देश पूर्णतः लॉकडाऊन असताना पिंपरी महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागानं खासगी ठेकेदारामार्फत तब्बल 7000 कुत्र्यांची नसबंदी करून घेतली आणि त्यासाठी लाखो रुपयांची बिलं सुद्धा केलेली आहेत। पाहूयात कुत्र्यांच्या नसबंदीचं काय आहे वास्तव या खास रिपोर्टमधून। कडक लॉकडाऊन मधली ही अंगावर शहारे आणणारी दृश्य तुम्हाला आठवत असतील। कोरोनाच्या भीतीनं या काळात चिटपाखरू देखील रस्त्यावर भिरकत नव्हतं। मात्र याच काळात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागानं एक मोठा प्रताप केलाय। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रस्त्यावर शुकशुकाट असताना पशुवैद्यकीय विभागानं असा काय प्रताप केलाय? तर ऐका, पशुवैद्यकीय विभागानं लॉकडाऊन मध्ये चक्क ठेकेदार नेमून दररोज सुमारे 60 कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी केली आहे। ऐकून धक्का बसला ना? पण हे खरंय। 3 महिन्यात तब्बल 7000 कुत्र्यांची नसबंदी करण्याचा विक्रमी प्रताप, तेही कागदावर करण्याचा प्रताप करण्यात आलाय। कुत्र्यांची नसबंदी केली खरी, पण त्याचे पुरावे काय असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। नसबंदी केल्याचे पुरावेच पालिकेकडे नसल्यानं पालिका प्रशासन गोत्यात आलंय। हे 7125 कुत्र्यांची नसबंदी करून दाखवू शकत नाही, शक्य नाही। हे फक्त कागदपत्र रंगवले आणि पैसे घेतलेले आहेत। जर त्याची अट आहे, अटीचंच व्हायलेशन झालंय की त्यांनी त्याचं चित्रीकरण केलं पाहिजे, त्याचा फोटो काढला पाहिजे, तर फोटोही काढला नाही, चित्रीकरणही केलं नाही। त्याचा कान पिंच केलाय की नाही हे बघू शकतो का? तर निश्चितपणे शक्य नाहीये। आणि त्यांच्याकडे कोणती म्हणजे खरं तर डोळ्यांचं स्कॅन केलं असतं तर एखादा कुत्रं चुकीचं जरी आलं असतं तर दुसऱ्या मिनिटाला कळलं असतं की ह्या कुत्र्याचं ऑपरेशन किंवा नसबंदी झालेली आहे, आपण त्याला सोडलं पाहिजे। परंतु तसा कोणताही ठोस पुरावा आपल्याला महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळत नाही किंवा संबंधित विभागामध्ये पाहायला मिळत नाही। विरोधक आणि स्वपक्षातील नगरसेवकांनी केलेले हे आरोप सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या चांगलेच जिव्हारी लागलेत। त्यांच्या संतापाचा कडेलोट झाला। तर दुसरीकडे महापालिका प्रशासनावर आपल्याच अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची नामुष्की ओढावली आहे। मग आम्ही त्यात इन्व्हॉल्व आहोत याचे कुठले पुरावे तुमच्याकडे? आणि म्हणून जर तुम्ही पुरावे नाही दाखवू शकलात ना, महापालिकेत तुम्हाला काय बसणार? योगेश बल, एवढं सोपं नाहीये हे।
सूट कुणावर आरोप कर, कुणीही सहन करल असं नाही होत. या प्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानंतर माननीय आयुक्त यांनी या प्रकरणी अभिलेख तपासून वस्तुस्थिती सादर करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे अभिलेखांची तपासणी करून वस्तुस्थिती दर्शक अहवाल माननीय आयुक्तांना सादर करण्यात येईल. याआधीच पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्मार्ट सिटी प्रकल्पातील वस्तूंच्या खरेदीत घोटाळा, केबल टाकण्यासाठी रस्ते खोदाईमधील घोटाळा, नदी संवर्धन प्रकल्पात घोटाळा, जलपर्णी काढण्यासाठी घोटाळा, वृक्षगणनेतील घोटाळा, कोविड काळातील मास्क खरेदीमध्ये घोटाळा आणि यावर कळस म्हणजे होर्डिंग लावण्यासाठी स्वीकारलेल्या लाचेचं प्रकरण महाराष्ट्रभर गाजत असताना आता उघडकीस आलेला हा कुत्र्यांच्या नसबंदीचा घोटाळा या शहराची पुरती नाचक्की करणारा ठरतोय. आता पालिकेत एवढे घोटाळे समोर येत असताना ते कुणाच्या आशीर्वादानं सुरू आहेत हाही प्रश्नच आहे. त्यामुळे पालिकेतील घोटाळ्याला कोण पाठीशी घालतंय हे देखील आता समोर येण्याची गरज आहे. अन्यथा पिंपरी चिंचवडमधील करदात्यांची लूट अशीच सुरू राहणार आहे. नसबंदी केलेल्या प्रत्येक कुत्र्याचा फोटो काढणं हे बंधनकारक आहे. मात्र महानगरपालिका प्रशासनाकडे नसबंदी केलेल्या हजारो कुत्र्यांचे फोटो उपलब्ध नाही आहेत आणि दुसरा पर्याय असा त्यांना देण्यात आला होता की अशा कुत्र्यांचे कानं कापायचा. परंतु आपण बघतो आहोत की महानगरपालिकेच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं हे भटकं कुत्रं आहे आणि याचे कानही कापल्या गेलेले नाहीत आणि याची नसबंदीही झालेली नाही. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की जे काय विरोधकांनी आरोप केलेले आहेत त्यामध्ये प्रथमदर्शनी तथ्य दिसतंय आणि त्यामुळेच या सगळ्या घोटाळ्याची चौकशी आता होणं गरजेचं आहे. सुरेश गजबेचा, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.